रायगडावर तुतारी पक्षचिन्हाच्या अनावरणाची जय्यत तयारी सुरू आहे। तर शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळालंय आणि याचं अनावरण किल्ले रायगडावर काहीच क्षणामध्ये होणार आहे। या सोहळ्यासाठी स्वतः शरद पवार हे देखील रायगडावर दाखल झालेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून जय्यत अशी तयारी या सोहळ्याची करण्यात आलेली आहे। इथे शरद पवार सुद्धा दाखल झाल्याचं आपण पाहू शकतोय। मोठ्या संख्येने नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि डोक्यावर भगवे फेटे, भगव्या टोप्या घालून हे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। तर शरद पवार यांना रायगडावर ज्यावेळी इथे आणले त्यावेळची ही दृश्य आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? रायगडावर तुतारी या शरद पवार गटाच्या पक्षचिन्हाच्या अनावरणाची जोरदार तयारी सुरू आहे, सध्याचे काय अपडेट्स मिळतात? आज सकाळपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रायगडवरती दाखल झालेले आहेत। रायगडच्या ठिकठिकाणी आपण रस्ता जर का पाहिलं तर कमानी आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत शरद पवारांच्या स्वागताचे। त्याचप्रमाणे तुतारी या पक्षचिन्हाच्या अनावरणाचे शुभेच्छांचे बॅनर लावलेले आहेत आणि आज सर्व नेते रायगडवरती दाखल झालेले आहेत आणि एक रायगडमध्ये एक वेगळं वातावरण आहे। तुतारीच्या माध्यमातून विरोधकांना पाणी पाजण्याचं एक वेगळा प्रण आहे तो या ठिकाणी केला जात आहे। मोहिनी, सचिन, आणखी कोणकोणते नेते त्या ठिकाणी सध्या दाखल झालेले आहेत आणि पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन नेमकं कसं असणार आहे? या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळे आहेत, अमोल कोल्हे आहेत, त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड आहेत, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे आहेत, असे दिग्गज नेते या ठिकाणी। त्याचबरोबर जे स्थानिक पदाधिकारी आहेत, नवीन नेमणुका झालेले पदाधिकारी आहेत, ते देखील रायगडवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि आता आपण जर का पाहिलं तर आताच्या घडीला रायगडचे जे मेघडंबरीचं आहे राष्ट्रधर, या ठिकाणी सर्व नेते पोहोचलेले आहेत आणि तुतारी या पक्षचिन्हाचं अनावरणाची शेवटची घटका मापली जाते किंवा शेवटची घटका मला म्हणणार आता जे शुभारंभ केला जातोय ती घटका काही वेळात जवळ आलेली आहे आणि काही वेळातच या ठिकाणी शुभारंभ होणार आहे। अगदी सचिन, आपण पाहतो या ठिकाणी शरद पवार सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यांनी काही भूमिका स्पष्ट केलेली आहे का? काही माहिती या सोहळ्या संदर्भातली दिलेली आहे का? नाही, स्वतः शरद पवार यांनी अजून कोणतीच स्वतःची भूमिका स्पष्ट केली नाही। आता जे राजेश टोपे ते बोललेले आहेत, त्याचप्रमाणे अमोल कोल्हेंनी सांगितलेलं आहे की तुतारी वाजवून विरोधकांची शेवटची घटका भरली जाणार आहे अशी भावना व्यक्त केली। शरद पवार हे सर्व झाल्यानंतर, कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकारांशी बोलणार आहेत। अगदी सचिन, आपण पाहतोय एकूणच हा कार्यक्रम मोठा होणार आहे आणि त्या दृष्टीने मोठे नेते असतील किंवा इतर काही कार्यकर्ते, पदाधिकारी असतील ते मोठ्या संख्येने इथे या सोहळ्यासाठी येणार आहेत। त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त नेमका या ठिकाणी कसा असेल? हा जो कार्यक्रम आहे तो आयत्या वेळी तसा लावलेला आहे, तरी देखील रायगड पोलीस सज्ज आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळजवळ 3 DYSP आहेत आणि इतर जो पोलीस स्टाफ आहे तो आलेला आहे। रायगडच्या रस्त्यापासून म्हणजे हेलिपॅड असेल, त्याचबरोबर रायगडचा घाट असेल आणि पूर्ण रायगडवरती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नक्कीच सचिन, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट, किल्ले रायगडावर शरद पवार हे दाखल झालेले आहेत आणि काहीच वेळामध्ये या अनावरण सोहळ्याला सुरुवात होणार आहे। त्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे काही नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि सगळे कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी हा सोहळा साजरा केला जातोय। किल्ले रायगडावर हा सोहळा होत असल्यामुळे अगदी भगवे फेटे घालून, भगव्या टोप्या घालून आणि मुलींनी सुद्धा पारंपरिक वेशामध्ये या कार्यक्रमाला उपस्थिती दिलेली आहे। आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय।